मंडळी, मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील आता मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. आज बीड इथं नारायणगडावर आयोजित केलेल्या त्यांच्या पहिल्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी थेटपणे नाही पण मराठा समाजाला आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काही छुपे संदेश दिले. त्यांच्या पहिल्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. त्या मेळाव्याला लाखो मराठा बांधवांनी गर्दी केली होती. जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या होत्या. त्यांनी मराठा समाजाला जे तुमच्या मनात आहे तेच होईल, फक्त थोडा धीर धरा म्हणत छुपा इशारा दिला. तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी देखील भगवान गडावर दरवर्षीप्रमाणे दसरा मेळाव्याचा कार्यक्रम पार पाडला. त्यांनी सुद्धा आगामी विधानसभेच्या दृष्टीनं तमाम ओबीसी बांधव आणि 18 पगड जातींचा उल्लेख करत मी तुमच्या भेटीला येते, तुम्ही तुमचे कोयते बिते घासून ठेवा म्हणजे निवडणुकीच्या तयारीला लागा असा संदेश दिला. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यापासून पंकजा मुंडे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्याची परंपरा पुढे नेलेली आहे. सध्या या दोन्ही मोठ्या इव्हेंटमुळं मराठवाड्यातलं आणि खास करून बीडमधलं राजकारण बेकार तापलेलं आहे. ही विधानसभा लढाईची नांदी असून येत्या काळात मराठा विरुद्ध ओबीसी फॅक्टर, जरांगे विरुद्ध मुंडे फॅक्टर बीडसह मराठवाड्याच्या राजकारणात मोठा इम्पॅक्ट टाकणार हे यावरून दिसतंय. दरम्यान लोकसभेला जसं जरांगे पाटलांनी मराठ्यांची ताकद दाखवली तसं ते विधानसभेला सुद्धा दाखवणार का? बीडमध्ये मुंडे फॅक्टरला हादरे देणार की मुंडे भाऊ बहीण बीडमधून जरांगे पाटलांचा प्रभाव कमी करणार? जरांगे पाटलांच्या भूमिकेचा नेमका कोणाला फायदा होणार? महायुती की महाविकास आघाडी? या दसरा मेळाव्यानं मराठवाड्याचं राजकारण सेट झालंय का? त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. म्हणजे मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ मागच्या वर्षभरापासून महाराष्ट्र आणि खास करून मराठवाड्याच्या राजकारणात घोंघावत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता थेट राज्यातील निवडणुकांमध्ये प्रभाव टाकण्यापर्यंत येऊन पोहोचलाय. यंदाच्या लोकसभेला त्याची सर्वांना प्रचिती आली. त्यांच्या मराठा आंदोलनाचा इतका प्रभाव झाला की बीडमध्ये पंकजा मुंडे यांसारख्या बलाढ्य लोकनेत्या पराभूत झाल्या. जालन्यात रावसाहेब दानवे यांना घरी बसावं लागलं. एका शब्दावर कोटीच्या संख्येत मराठा समाज एकत्र करण्याची ताकद ठेवणारे जरांगे पाटील आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मोठं पाऊल टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याच्या निमित्तानं त्यांनी तसा अल्टिमेटमच विरोधकांना दिलेला आहे. म्हणजे आज बीडमध्ये तब्बल 300 एकरात जरांगे पाटलांचा दसरा मेळावा पार पडला. त्या मेळाव्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी 200 एकर परिसरात नुसती पार्किंगची सोय करण्यात आली होती. तसंच त्याच्याही पुढे जाऊन सणासुदीला लोकांचं तोंड गोड करण्यासाठी म्हणून तब्बल 500 क्विंटल बुंदी देखील तयार करण्यात आली होती. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं तिथं 10 ICU आणि 100 रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या. बीडच्या नारायणगडावर श्री महंत शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत तो मेळावा पार पडला. त्या महंत शिवाजी महाराजांना जरांगे पाटील त्यांचे गुरु मानतात. त्यांनी सुद्धा जरांगे पाटलांचं तोंड भरून कौतुक केलं आणि मराठा समाजाला एकट्टा जरांगेंच्या मागे राहा म्हणून सांगितलं. तसंच आता उपोषण करू नाही तर खाऊन पिऊन लढायचंय अशीही ग्वाही त्यांनी दिली. म्हणजे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांचा हा पहिला दसरा मेळावा असल्यानं ते काय बोलणार याकडे तमाम मराठा समाज डोळे लावून बसलेला होता. नेहमीसारखं त्यांनी सुरुवात मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा छेडून केली आणि राज्य सरकारवर टीकाही केली. पुन्हा ओबीसी आंदोलन आणि पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. अजून थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरून आव्हान देण्याची भाषा त्यांनी केली नाही. मात्र ते म्हणाले, ज्या मराठा समाजानं अन्यायाविरुद्ध उठाव केला त्यांच्यावर अन्याय केला तर शांत बसणार नाही. हिंदू धर्मानं अन्यायाविरोधात लढायला शिकवलंय. अन्याय होत असेल तर उठाव करायचा हे संविधानानं शिकवलंय. आजवर माना आमच्या कटल्या, तुम्हाला न्याय देण्यासाठी रक्त आमचं सांडलं, आम्ही अत्याचारांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि तुम्ही आमच्या लेकरांवर अन्याय करता. कुणी बी जहागीरदारी येऊ दे, आता झुकायचं नाही. आपली पोरं प्रशासकीय सेवेत पाठवल्याशिवाय आता मागं हटायचं नाही. लक्षात घ्या, त्यासाठी आपल्याला राजकीय उलटापालट करावी लागणार आहे असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. पुढे ते म्हणाले, मराठा समाजानं ठरवलं कोणाला साथ द्यायची तर तो देतो आणि नाही म्हटलं की अजिबात देत नाही. मागच्यासारखं आता ही गर्दी बघून त्यांचे डोळे उघडले असतील असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंना अप्रत्यक्षपणे टोला सुद्धा लगावला. जरांगे पाटलांनी उपस्थित लोकांकडून एक वचन घेतलं की तुम्ही फक्त मी सांगेन ते ऐका. या राज्यातील सर्व बांधवांना सांगतो की तुमच्यामुळे समाजाला कलंक लागू देऊ नका. पक्ष करू नका. सारखं नेता करू नका.
माझ्या समाजाच्या लेकराला कलंक लागू देऊ नका. आपल्या लेकरांच्या अंगावरच गुलाल टाका. दुसऱ्या कोणाला देऊ नका. तुम्ही फक्त मला साथ द्या, मग ह्यांना कचका दाखवतो. ते म्हणतात आम्ही तुमच्या ताटातलं खायला येतोय, पण मला सांगा आता 17 पोटजातींचा आरक्षणात समावेश केला तेव्हा का कुणी म्हटलं नाही ते त्यांच्या ताटातलं खायला आलेत म्हणून? आता कुठे गेले सगळे? सध्या आपल्या समाजाची शक्ती बळ वाढवणं गरजेचं आहे असं जरांगे पाटील म्हणाले. म्हणजे काहीच दिवसात आचारसंहिता लागून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. बीडमध्ये मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची संख्या लक्षणीय आहे आणि म्हणून त्यासाठी दोन्हीकडून मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. या अगोदरही पाटलांनी आरक्षण न दिल्यास आम्ही तुमचे उमेदवार पाडू असा इशारा महायुती सरकारला दिलेला आहे. मंडळी, सध्या मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं स्पष्ट भूमिका सांगितली नसली तरी येत्या काळात मराठ्यांचा स्वतंत्र पक्ष स्थापन करून ते त्यांची ताकद दाखवून देऊ शकतात किंवा छत्रपती संभाजीराजेंच्या सांगण्यावरून तिसऱ्या आघाडीत सामील होत महायुती आणि महाविकास आघाडी समोर तगड आव्हान उभं करू शकतात असं बोललं जात आहे. दरम्यान यापैकी काहीच झालं नाही तर मग प्रत्येक मतदारसंघात अपक्ष मराठा उमेदवार उभे करण्याची स्ट्रॅटेजी ते आखू शकतात किंवा मग त्यांची आंदोलनाची लढाई अधिकच तीव्र करू शकतात असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतायत. त्यांचा रोष विद्यमान महायुती सरकारवर असल्याचंच आतापर्यंत दिसून आलंय. मागे ते म्हणाले होते आमच्या मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करा एवढंच आमचं म्हणणं आहे. तसंच भाजपमधील मराठा नेत्यांनी यावर विचार करून फडणवीस यांना याविषयीचा निर्णय घ्यायला लावावा, नाहीतर माझा नाईलाज आहे. फडणवीस यांना समजून सांगा मराठ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय निवडणूक घेऊ नका, मराठ्यांना डावलू नका. मागण्या अमान्य केल्या नाहीत तर तुमचा सुपडा साफ होईल असा इशारा त्यांनी भाजपसह महायुती सरकारला दिलेला आहे. त्यांचा हा रोग पाहता जरांगे पाटलांनी विधानसभेसाठी त्यांचं टार्गेट फिक्स केलंय का आणि तेच त्यांनी आजच्या भाषणातून मराठा समाजाला अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केलाय का अशी चर्चा होतीये. दरम्यान मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर नंतर बीड हा राजकारणाचा गड मानला जातो. बीडमध्ये मुंडे कुटुंबाचा प्रभाव आहे आणि लोकसभेला जरांगे पाटलांनी मुंडे यांच्या वर्चस्वाला तिथं धक्के दिले. परिणामी बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला आणि आता पुन्हा एकदा मुंडे कुटुंबाच्या पारंपरिक दसरा मेळाव्याचा प्रभाव कमी करण्यासाठी बीडमध्येच जरांगे पाटलांनी सेम दिवस सेम टायमिंगला त्यांचा दसरा मेळावा आयोजित केलाय असं म्हटलं जात आहे. दरम्यान दुसऱ्या बाजूला भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंपासून लक्ष्मण हाके, महादेव जानकर, शिवाजीराव कर्डिले, प्रीतम मुंडे, सुजय विखे पाटील यांना नमिता मुंडा, मोनिका राजाळे यांना आमंत्रण दिलं होतं. त्यापैकी लक्ष्मण हाके, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या लढाईचे संकेत दिले आणि विशेष म्हणजे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याचं त्यांच्या भूमिकेचं खंडन करण्याचा प्रयत्न केला. आम्ही कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, आम्ही 18 पगड जातींना सोबत घेतलंय, या भगवानगडाला कधी जात धर्म शिवली नाही असं म्हणत त्यांनी माळी, वंजारी, धनगर, कोळी, बंजारा, बौद्ध ते अगदी मुस्लिम लोकांपर्यंत सर्वांच्या नावाचा उल्लेख हाके आणि पंकजा मुंडे यांनी केला. त्यातून त्यांनी जरांगेंच्या मराठा प्रणित राजकारणाला शह देत ओबीसी समाजाचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. मुंडे भाऊ बहीण यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी लक्षात घेता ओबीसी ध्रुवीकरणासह 18 पगड जातींना एकत्र येण्याची साथ घातली आणि शक्ती प्रदर्शन केलं. पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता ही आरपारची लढाई आहे असा संदेश पंकजा मुंडे यांनी उपस्थित लोकांना दिला. जसं जरांगे पाटील यांनी त्यांच्या मेळाव्याद्वारे मराठ्यांना एक होण्याचं आव्हान केलं, सेम तेच करत पंकजा मुंडे यांनी ओबीसी पोलरायझेशनचा प्रयत्न केला. पण ते दोन्ही कार्यक्रम मोठे राजकीय इव्हेंट ठरले आणि त्यामुळे येत्या काळात बीडसह मराठवाड्याच्या आगामी राजकारणाची आणि मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची दिशा ठरली जाईल असं आता बोललं जात आहे. मंडळी, लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण जरांगे पाटील यांच्याबद्दल सॉफ्ट भूमिका घेतली होती, पण त्याचा त्यांना फटका बसला. आता मात्र त्यांनी गिअर चेंज केलाय, कारण पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटलांचे विरोधक आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा उल्लेख चक्क गोंडस लेकुरासा केला. म्हणजे त्या काळात लक्ष्मण हाके विरुद्ध जरांगे पाटील यांच्यातला संघर्ष आणखी तळपण्याची शक्यता आहे. तसंच धनंजय मुंडे यांनी नवा दसरा मेळावा सुरू करून भगवानगड मेळाव्याची पवित्रता कोणी संपवू शकत नाही असा जरांगेंना नाव न घेता टोळा लगावला आणि पुढं त्यांनी ओबीसी समाजाला आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत असा संदेश, तर तुम लाख कोशिश करो हमें हराने की, हम जब जब बिखरेंगे दुगुनी रफ्तार से निकरेंगे असा इशारा विरोधकांना दिला. मंडळी, मराठा एक झाला तर सत्ताधाऱ्यांना सत्तेतून पाय उतार करू शकतो असा संदेश जरांगे पाटलांनी दसरा मेळाव्याच्या निमित्तानं दिला. आता त्यांच्या या भूमिकेचा नेमका कोणाला फायदा तोटा सहन करावा लागणार
हे येणाऱ्या काळात कळेल. लोकसभेला जरांगे पाटलांची भूमिका महाविकास आघाडीच्या पत्त्यावर पडली तर महायुतीला त्याचा तोटा झाला होता. सध्या त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली तर मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणावर वोट डिव्हिजन होईल आणि दोन्हीकडच्या अनेक दिग्गज नेत्यांची त्यात विकेट जाऊ शकते असं बोललं जात आहे. पण आता पंकजा मुंडे यांच्या नंतर धनंजय मुंडे हे त्यांच्या रडारवर असतील असं बोललं जात आहे. सध्या परळीत धनंजय मुंडे यांना शरद पवार गटाकडून राजाभाऊ फड, सुधामती गुट्टे यांचं आव्हान आहे. ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष लक्षात घेता वंजारी मतांमध्ये फूट पाडण्याची रणनीती महाविकास आघाडी आखतेय तर मराठा मतं वळवण्याचा महायुतीचा प्रयत्न असेल. सध्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र असल्यानं त्यांचीही मतदारसंघातली ताकद वाढली आहे. आजचा दसरा मेळावा हा मुंडे यांच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो आणि ती गेम ब्रेक करण्याचा डाव जरांगे पाटील आखत आहेत असं कळत आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय, जरांगे पाटील बीडमधून मुंडे फॅक्टर डॅमेज करण्यात यशस्वी होतील का? येत्या काळात त्यांची राजकीय भूमिका काय असेल आणि ती कोणाच्या पथ्यावर पडेल, महायुती की महाविकास आघाडी? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.